आताच मित्रांनो 5 मिनिटं अगोदर पाऊस पडला एकदम ताकदमध्ये आणि मी आता आलो दुकानाच्या बाहेर थोडा रिलॅक्स होण्यासाठी. तर मित्रांनो गेटाला लागलेला आहे कुलूप, त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊ शकणार नाही पाणी पिण्यासाठी. आमची मीटिंग होते रात्री 10 वाजता. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग मित्रांनो इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की आजपासून मित्रांनो मी करणार आहे डेली ब्लॉगिंग स्टार्ट. आपला ब्लॉग येत जाईल मित्रांनो सकाळी 9 वाजता यूट्यूबला. असे राहणार आहे माझी दुकानाची डेली लाईफ मित्रांनो मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आणि आताच मित्रांनो 5 मिनिटं अगोदर पाऊस पडला एकदम ताकदमध्ये जोरदार. बघू शकता पण गच्चीवर पाणी जरा साचलेलं आहे. मित्रांनो गच्ची ओली आहे आणि असं आहे मित्रांनो आजचं वातावरण एकदम मस्त. तर चला मित्रांनो मी करतो आता फटाफट आंघोळ आणि होतो दुकानावर जाण्यासाठी रेडी. आता मित्रांनो वाजलेलं आहे 9:30. आता आंघोळ करून मी झालेलं आहे रेडी कामावर जाण्यासाठी. मित्रांनो मी आता पोचलेलो आहे दुकानावर आणि तुम्ही बघू शकता दुकान आपलं सध्या बंद, काऊन की आता शेट येणार मग आपण खोलू दुकान. फायनल मित्रांनो आता उघडलेली आहे दुकान आणि तुम्ही बघू शकता. आणि मी इथे बसलेला आहे आणि माझ्या मागे आहे मित्रांनो अस्तरचे धागे आणि मी आता त्याला बराबर ठेवतो सेटिंगमध्ये. चला काम करून मित्रांनो मला लागेल ते भूक आणि मी रोज येतो नाश्ता करण्यासाठी, जे की आहे पोहे. आता मित्रांनो मी लपेटत आहे अस्तरचे धागे जे आपण पहिले खाण्यात ठेवले ना ते. दुपारचे वाजलेले 2 आणि मी आता आलो जेवण करण्यासाठी घरी. चला मित्रांनो मी करतो फटाफट जेवण. तर आज आहे मित्रांनो गवाराची भाजी आणि पोळी. तर मित्रांनो जेवण झालेलं आहे कंप्लीट आणि 15-20 मिनिटं आराम करून मी आता धुतलेलं आहे तोंड. आता तोंड धुणं झालं मित्रांनो. आता आपण जाऊ दुकानावर वापिस, कारण की 3 वाजलेले आहे. तर चला तर मित्रांनो तोंडाला बांधलं आणि हे आपली सायकल लावून दुकानावर. फायनल मित्रांनो मी आता पोचलेलो आहे दुकानावर आणि गरमासून राहील ती म्हणून मी आता बसलो आहे पंख्याच्या खाली. आणि हे आहे मित्रांनो एवढा मोठा आपलं दुकान आणि आतमधल्या ह्या 2 रूम आहे आणि या बाहेरच्या 2 रूम आहे. मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहे 6 आणि मी आता आलो दुकानाच्या बाहेर थोडा रिलॅक्स होण्यासाठी, कारण की बसूले बोर झालं दुपारपर्यंत. आपण जाऊ आता दुकानावर वापिस की 5-10 मिनटं असंच बसायचं, त्याच्यानंतर मग दुकानावर जायचं. तर आता मित्रांनो मी ठेवून दिला सगळा पेटीकोटचा माल खाण्यामध्ये एकदम पद्धतशीर मस्त सेटिंगमध्ये. तर असा आहे मित्रांनो संध्याकाळचा नजारा मार्केटचा. तर मित्रांनो काहीच गिऱ्हाईक नाही, त्याच्यामुळे पुरं शांत आहे. तर चला मित्रांनो आपण भेटू आता दुकान बंद करायच्या नंतर. मित्रांनो आपलं झालेलं आता दुकान बंद आणि आता आपण जाऊ घरी. ही आपली सायकल. चला मित्रांनो मी आता पोचलो आहे घरी आणि तुम्ही बघू शकता आता वाजलेले आहे 9. रोज मित्रांनो 9 वाजता मी येतो कामावरून घरी आणि आल्याबरोबर सगळ्यात पहिले हातपाय धुवून होतो जरा फ्रेश. जाऊ मित्रांनो आपण मित्रासोबत गप्पा मारण्यासाठी खाली. मित्रांनो आम्ही चाललो मंदिरामध्ये पाणी पिण्यासाठी, कारण की तिथे लागलेला आहे नवीन आरो. चला मग. रोज मित्रांनो कामावरून घरी आले की आमची मीटिंग होते रात्री 10 वाजता आणि हे 3 जण आणि मी एक चौथा, 4 जण मित्रांनो आम्ही बसतो आणि मोठी मीटिंग करतो. इकडले तिकडले पकायला गोष्टी. तर मित्रांनो गेटाला लागलेला आहे कुलूप, त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊ शकणार नाही पाणी पिण्यासाठी. चला मग तिकडून जाऊ जरा येऊ फिरून कुठे कुठे नेता हे
एवढ्या रात्री. रोज मित्रांनो काही ना काही आमच्या फाकाला चालू असतं, इकडे जा तिकडे जा, आणि दिवसभराचा मित्रांनो थकवा पुरा निघून जाते आणि पुरा माइंड फ्रेश होऊन जाते मित्रांनो. चालता चालता मित्रांनो आम्ही पोचलो आता मेन रोडवर. तुम्ही बघू शकता ऐकून मेन रोड. इकडे आहे मित्रांनो रुद्रभूमी, जे की एक मस्त मोठं शंकरजीचं मंदिर आहे. आणि तिकडे मित्रांनो मस्त गार्डन पण आहे. ते कधी चालू नसते, त्याच्यामुळे मी ते तिकडे ब्लॉग ते बनवणार नाही. प्रणव गेटच्या वरून कुदला पाणी पिण्यासाठी आतमध्ये गेला. तो आपण धोटे भाऊले दाखवून देऊ आपल्या. हा धोटे भाऊले दाखवून देऊ. वा, याच्या घरी मित्रांनो कधीच पाणी येत नाही म्हणून मंदिरामध्ये पाणी प्यायला आलं. नाव वाटलं तुझं. तर मित्रांनो इकडे सगळ्या गाय बसलेल्या आहे. आता मित्रांनो कुत्रे लागलेले आहे मागे. मित्रांनो रात्रीचे वाजलेले आहे 11, बघू शकता घड्याळमध्ये. आणि आता आम्ही करत आहे मित्रांनो जेवण. रोज मित्रांनो रात्री 11 वाजता आम्हाला जेवण करण्यासाठी, काहून की आई येते 9 वाजता, त्याच्यामुळे मग स्वयंपाक घेऊन बनवायसाठी वेळ लागते थोडाफार. तर चला मित्रांनो आता मी करतो जेवण. तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.